समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस येथे सामाजिक कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ व सार्वजनिक ठिकाणी दमदाटी केल्याप्रकरणी कुंडलच्या एकावर पलूस पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किड्स किंगडम इंग्लिश मीडियम स्कूल वांगी येथील सुविधांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश सूर्यकुमार काळीबाग व 39 सामाजिक कार्यकर्ता, मूळ राहणार कुंडल, सध्या राहणार पलूस कॉलनी, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांनी फिर्याद दिली आहे। तर उदय सावंत राहणार कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 1 च्या सुमारास पलूस पोलीस ठाण्यासमोरील हिरकणी हॉटेल येथे आरोपीने फिर्यादीला भेटून किड्स किंगडम इंग्लिश मीडियम स्कूल वांगी या शाळेबाबत शिक्षणाधिकारी कडेगाव यांच्याकडे तक्रार केल्याचा जाब विचारला। संबंधित शाळा ही आपला मामा मधुकर बाळू चव्हाण यांची असल्याचे सांगत, तू लयच समाजाचा मोठा नेता होऊ नकोस, आमच्या मामाच्या नादाला लागलास तर तुला इथून पुढे बघून घेणार अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। तसेच अनुसूचित जातीचा असल्याचे माहिती असतानाही जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तसेच दिनांक 22 जुलै 2026 रोजी फिर्यादीचा मित्र ऋतिक कोळेकर याने संशयित आरोपीने दूरध्वनीवरून फिर्यादीविषयी जातीवाचक अपशब्द वापरल्याची माहिती दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे। या प्रकारामुळे आपला सार्वजनिकरित्या अपमान झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे। या प्रकरणी पलूस पोलीस ठाणे CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक 156/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 352, 351(2) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1)(r)(s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव हे करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।